मुक्ता साळवे 8वे साहित्य संस्कृती संमेलन कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न. अण्णाभाऊंच्या स्वप्नातील समतामूलक समाज घडवूया. सावित्रीबाई साठे. जातीभेद वाढवण्यापेक्षा माणुसकी वाढवूया. मानवता हाच आपला खरा धर्म आहे. ज्याने आपल्याला जन्म दिला त्या निर्मात्याने माणसात भेद केलेला नाही. मग भारतात जातीभेद का? आपल्या सर्वांच्या रक्ताचा रंग लालच आहे. मग काही मुठभर लोक स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांना तुच्छ का लेखतात? हा मला पडलेला प्रश्न आहे. असे परखड विचार अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई सावित्रीबाई साठे यांनी व्यक्त केले. दिनांक 1 मार्च रोजी कोल्हापूर येथे 8वे मुक्ता साळवे साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. 150 वर्षांपूर्वी समाजव्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या मुक्ता साळवे यांच्या विचारांची आजही समाजाला गरज आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय समाजातील विषमतावादी उतरंड, प्रतिकात्मक गाडगे मडक्यांची उतरंड सावित्रीबाई यांच्या हस्ते फोडून संमेलनाचे उद्घाटन अभिनव पद्धतीने करण्यात आले. यावेळी क्रांतियोद्धा फकीरा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागताध्यक्ष डॉक्टर अर्चना जगतकर, संमेलनाध्यक्ष डॉक्टर नीलिमा जाधव बंडेलू, डॉक्टर शरद गायकवाड, सचिन बगाडे, सोपान खुडे आदी मान्यवर उपस्थित होते. सकाळी राजारामपुरी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास बिंदू चौकातील महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच करवीर संस्थापिका महाराणी तारा राणी यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून मुक्ता साळवे 8वे साहित्य संमेलन पदयात्रेला सुरुवात झाली. पालखीत भारताचे संविधान, फकीरा, मुक्ता साळवे यांचा निबंध तसेच फुले, शाहू, आंबेडकरांचे वाङ्मय ठेवून रॅली काढण्यात आली. हलगी घुमके, लेझिम, लाठीकाठी व दांडपट्टा यांचे सादरीकरण करण्यात आले. पदयात्रेमध्ये राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, मुक्ता साळवे, देशाचे रक्षणकर्ते सैनिक, माजी सैनिक वेशात व महापुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थी व महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. यानंतर महावीर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी तनुश्री पुरेकर हिने मी मुक्ता साळवे बोलते हा एकपात्री प्रयोग सादर केला. तर सानिया मुलानी हिने मी सावित्रीबाई फुले बोलते हा प्रभावी प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दुपारी सत्रात सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य पुरस्काराने अनेक साहित्यिक व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. मंचर येथील ज्येष्ठ लेखक बाळासाहेब भडकवाड यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार रुपाली चव्हाण पत्रकार यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यानंतर प्राध्यापक प्रकाश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली विद्रोही व समतावादी कवितांचे कवी संमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या शेवटी विविध ठराव मांडण्यात आले. यामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा, मुक्ता साळवे यांचे साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट करावे, जातनिहाय जनगणना करावी आदी मागण्यांचा समावेश होता. संमेलन संयोजक समिती सदस्य कोल्हापूर गोपाळ साठे मुख्याध्यापक, राजेंद्र मोहिते समाजभूषण पुरस्कर्ते, शामराव शेंडगे हलगी वादक कलाकार, राजू घाटगे समाजभूषण पुरस्कर्ते, राजू दाभाडे, शिवाजीराव चव्हाण माजी सैनिक, डॉक्टर माधुरी चौगुले, दावीद भोरे सामाजिक कार्यकर्ते, शशिकांत घाटगे सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर अमोल महापुरे, प्राध्यापक अशोकराव पाटोळे, विनोद धनवडे सामाजिक कार्यकर्ते, मधु धनवडे पत्रकार, प्रतिभा हेगडे, सावता हेगडे, अशोकराव आळतेकर, अरुण निंबाळकर, अक्षय साळवे, के.टी. मंगल यांचे योगदान लाभले. अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले यांचे सहकार्य, अब्राहम आवळे, क्रांती आवळे नगरसेविका, सुकुमार कांबळे अध्यक्ष DPI, रोहित कवाळे नगरसेवक यांचे सहकार्य लाभले. पुणे, मुंबई, सातारा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आदी ठिकाणाहून शेकडो परिवर्तनवादी कार्यकर्ते, साहित्यप्रेमी व अभ्यासक या कार्यक्रमासाठी
मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे संमेलनाला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले. वेदिका न्यूज प्रतिनिधी अरुण शिंदे, कोल्हापूर.